अनुश्री नाही आवडत आहेत कारण खूप भांडतात. त्यांचा आवाज खूप इरिटेटिंग वाटतो एका पॉइंटला. तन्वीच ती जी खूप भाषा रफ वापरते, मला वाटतं तो हा जाईल ओमकार. प्रभू शेळके आणि ते सरकार म्हणून काय त्यांचं नाव, दिव्या सरकार म्हणून, त्यांच्या दोघांचे चान्सेस वाटतात मला. की कधी कधी तो सिंपथी कार्ड खेळतो, पण तोही हल्ली बोलायला लागला. आधी तो असा एकदम इनोसंट वाटायचा की अरे याला तर काही कळत नाही, आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी त्याला तसं ट्रीट पण केलं. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. काय म्हणते पब्लिकच्या नवीन भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत रोजच बिग बॉसच्या घरात आपण राडे होताना पाहतच आहोत. तर आता यामध्ये कोणत्या सदस्याचा खेळ तुम्हाला आवडतोय आणि कोणत्या सदस्याचा खेळ अजिबात आवडत नाही, तसेच कोणत्या सदस्याचा गेम प्लॅन हा तुम्हाला सगळ्यात स्ट्रॉंग वाटतो, हेच आपण आजच्या भागातनं जाणून घेऊयात. कोण आवडतंय बिग बॉसच्या घरात? सध्या मला करण आवडतो, करण सोनवणे. का आवडतो? त्याला मी आधीपासून सोशल मीडियावर फॉलो करते. एंटरटेनिंग आहे तो खूप, आणि गेमही खूप चांगला खेळतोय. फ्रेंड्सला सोबत धरून चालतोय, म्हणजे बिचिंग नाही करत आहे मोस्टली कोणाची, आणि एंटरटेन भरपूर करतो. त्यामुळे मला तो आवडतो. प्राजक्ताचा गेम जास्ती आवडतो आणि करणचा, का आवडतात ते दोघं? कारण ती दोघांना माइंडने घेतात आणि विचार करून. काय वाटतंय, कोणाचा खेळ खूप आवडतोय आणि कोणाचा आवडत नाही? मला त्या बिग बॉसमध्ये रोशन दादा आणि प्रभू आवडतो, कारण त्यांची जी मायबोली भाषा आहे, ज्याला प्राधान्य बिग बॉसने दिलेलं आहे. बिग बॉसचा आवाज खूप छान आहे आणि शुद्ध मराठीत आहे, पण तरीही त्यांनी रोशन दादाच्या आणि प्रभूच्या भाषेला खूप हे केलेलं आहे, काय म्हणतात, प्रोत्साहन दिलेलं आहे. त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं नाही. त्यामुळे मला ते खूप आवडतात. रोशन दादा मला खूप आवडतं. परिस्थितीतून वर आलेला माणूस, आणि बिग बॉसने त्यांना चान्स दिलेला आहे. मी बिग बॉसला रिक्वेस्ट करेन, अशा कंटेस्टंटलाच तुम्ही चान्स द्या, म्हणजे जेणेकरून त्यांची प्रगती कुठेतरी होईल. जे एका कोपऱ्यात पडलेले असतात, हमाली करत असतात. स्पेशली तन्वीचा गेम पण आवडतोय. म्हणजे आधी जशी तिची किरकिर वाटत होती, पण ती मुद्देसूद बोलते, त्याच्यामुळे तिचाही गेम फार आवडतोय. आणि आता अनुश्री आणि रुचितामधली पण जी मैत्री आहे, जी आधी मैत्री होती, आता त्यांची भांडणं चालली आहेत, तर त्यांचाही एक तो ट्विस्ट बघायला मजा येते. मनापासून असं वाटतंय की आमचा बदलापूरचाच कंटेस्टंट जिंकावा. मला सांग, तुला कोण आवडतं? करण आवडतो. का आवडतो? कारण की मी त्याचे शॉर्ट्स बघते आणि ते मला आवडतात. तुला कोण आवडतं? मला पण करण आवडतं, कारण की त्याचा गेम तो त्याचा दाखवत नाही. तो छोट्या छोट्या गोष्टींनी तो गेम एवढा चांगला खेळतो ना, तो ते दाखवत नाही, म्हणून तो आवडतो मला. रोज फॉलो करते बिग बॉस? हो, रोज. कोण आवडतंय घरात? मला करण आणि त्यांची टीम प्राजक्ता, ते सगळे आवडत आहेत. दुसरी टीम आवडते? दुसरी टीममध्ये मला रुचिता, अनुश्री नाही आवडत आहेत कारण खूप भांडतात. त्यांचा आवाज खूप इरिटेटिंग वाटतो एका पॉइंटला, त्याच्यामुळे नाही आवडत. वीक कोण वाटतं या घरात? वीक वीक मध्ये तर प्रभू वाटतो, का प्रभू वाटतं? कारण तो म्हणजे टीम मध्ये जसं हे असतात ना, तसं होतं त्याचं. कुठे जाऊ असं होतं. कोणाला बघायला आवडत नाहीये? ते काय तिचं ना, खूप ती तन्वी ना, तन्वीच ती जी खूप भाषा रफ वापरते. ॲक्च्युली असं नाही करायला पाहिजे. भांडण करा नाही असं नाही, बट एखादा जेव्हा त्या लेवलला उतरेल तेव्हा तुम्ही ती लँग्वेज वापरा, पण त्या लेवलला नसताना तुम्ही तुमची लँग्वेज अशी वापरता, ते योग्य मला वाटत नाही. घरात आता खूप भांडणं होतात, आणि कोण भांडणं करतं असं वाटतं? त्यांनी ऋतू ही आपली रुचिरा. का वाटतं रुचिता भांडणं करते? कशावरून भांडते? कारण ती म्हणजे ती उगाचच कारण शोधत असते भांडणं करायचं. कोणाला बघायला आवडत नाहीये या? सध्या तरी प्रभूला बघायला नाही आवडत आहे. का म्हणजे का प्रभूला पाहायला आवडत? ॲक्च्युली तो मला तरी वाटत नाही की तो गेम खेळतो आहे. तो जस्ट खातो आहे आणि तो बस, त्याचं अजून दुसरं काही नाही आहे. प्रभू दिसतोय चांगला आहे, लहान म्हणजे असं त्याला सगळे लहान आहे म्हणून त्याला सगळे असे प्रेमाने बोलतात, पण तो कधीतरी भांडतो तेव्हा थोडं असं वाटतं की खूप एक्स्ट्रीम लेवलला जातोय. बाकी तो चांगला आहे, त्याचा गेम चांगला आहे. बिग बॉस मराठी बघताना म्हणजे जेव्हापासून सुरू झाला तेव्हा आत्तापर्यंत रोज फॉलो करतो? हो, रोज फॉलो करतो. काय वाटतं, कसा वाटतं यंदाचा खेळ? ॲक्च्युली यावेळेस आहेत म्हणजे कॉन्सेप्ट चांगला आहे त्यांचा, बट जरा त्या लोकांना म्हणजे खेळायला येत नाही व्यवस्थित. ठीक आहे, म्हणजे जास्त म्हणजे इंटरेस्ट येत नाही आहे बघण्यात. कोण आवडतं आता? विशाल. विशालचा खेळ आवडतं का?
कारण विशाल आमचा विशाल ॲक्च्युली विशालचं आणि आम्ही विशालला ओळखतो त्याच्यामुळे आम्ही त्याला हे करतो. प्रभूचा गेम कसा वाटतो या घरात? कारण की असं कुठेतरी वाटतं की तो खेळतो कमी सिंपतीज हो, म्हणजे त्याचं असं वाटतं की कधी कधी तो सिंपती कार्ड खेळतो, पण तोही हल्ली बोलायला लागला. आधी तो असं एकदम इनोसंट वाटायचा की अरे याला तर काही कळत नाही, आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी त्याला तसं ट्रीट पण केलं. पण आता तोही त्याचा गेम दाखवतोय, तोही त्याचा आवाज चढवतोय. आता जस्ट एक प्रोमो आलाय की यावेळेस 2-3 एलिमिनेट होतील. कोणाकोणाची नावं घेतली जातील असं वाटतंय? एकतर मी बोलू शकते सोनालीचा गेम पण काही इतका हे नाही पण आहे. सोनाली मागच्याच वेळेस बाहेर पडली. अजून कोण वाटतं? तन्वी तन्वी वाटते यावेळी हो. ओमकार निघेल, कारण त्याचा एवढा गेम दिसत नाही आहे. आणि आयुष पण जाऊ शकतो, कारण तो पण एवढा ह्या वीकमध्ये पण तो एवढा ॲक्टिव्ह नाही आहे. तो वाटतं, हे दोघं तर मला वाटतात. घराबाहेर तर ओमकार जाईल हे वाटतंय तुला? असं वाटतंय, बघूया. त्याला काय सांगायला आवडणार आहे? विशालला असं सांगेन की विशाल ऑल द बेस्ट आणि तू खूप छान खेळतोयस आणि तू जिंकशील याची इच्छा आहे. ललिता हिचा खेळ कसा वाटतो? ती आहे, चांगली आहे, शांत आहे, पण खूप जास्त रडतेच आहे. तिने कमी करायला पाहिजे. भांडताना पण ती रडते मध्येच कधीतरी, सो ते तिने कमी केलं पाहिजे. नक्कीच असं सगळ्यांनाच वाटतंय. पण मला हे विचारायचं की आत्ताच एक कॅप्टन्सी टास्क झाला, तो पाहिलास का? त्याच्यावर तुझं काय मत? होता, पण ते थोडं अनफेअरच होतं, कारण विशाल पण त्यांच्या टीममध्ये राहून सागरलाच सपोर्ट करत होता. मग ते थोडं अनफेअरच होतं. आणि त्यांना सचिनला कॅप्टन नव्हतं बनवायचं होतं, त्यांचा तो गेम होता. चौथा आठवडा आहे या बिग बॉसचा, आणि कसं वाटतंय? किती गेम आवडतोय हा पाहायला? गेम तर फार छान वाटतोय. गेल्या सीझनपेक्षा हा सीझन पण, म्हणजे जसं भाऊ बोलतात की हा सीझन वेगळा आहे, ट्विस्ट आहे, तर भाऊ तसे ट्विस्ट देत आहेत. आणि गेम आता सगळे चांगले चालले. जी फ्रेंडशिप आधी दिसत होती आता तीच परत फ्रेंडशिप चेंज झालेली. आता फ्रेंडशिपमध्येच भांडणं चालू झाली आहेत, तर बघायला मजा येते. ॲक्च्युली मी वर्किंग वुमन आहे, सो मला ॲक्च्युली एवढा वेळ मिळत नाही, पण मी विकेंडला बसून पूर्ण वीकचे एपिसोड्स बघते, मग भाऊचा धक्का परत हे बघते. तर आतापर्यंत खूप मजा येते, आवडतंय. सागर कारंडेचा पण मला गेम फार आवडत होता आधी, पण आता त्यांचाही थोडा आरडाओरडा असा जरा जास्त वाटायला लागला आहे. पण हां, सगळे ट्रॅकवर आहेत. आता लेट्स सी पुढच्या आठवड्यात काय होतं. जशी वाईल्ड कार्ड एंट्री होईल तेव्हा पण गेम चेंज होईल, तर लेट्स सी. काय वाटतं कोण जिंकेल यावेळेस बिग बॉस? मला तर दोघांमध्ये डाऊट वाटतोय की जसं की प्रभू शेळके आणि ते सरकार म्हणून काय त्यांचं नाव, दिव्या सरकार म्हणून, त्यांच्या दोघांचे चान्सेस वाटतात मला. कोणाचा गेम आवडत नाही या घरात? मी तर जास्त हे काही बघत नाही, पण मला हे दोघांचे गेम चांगले वाटतात. दोघं पहिले ज्या 5 सीझन झाले त्याच्यापेक्षा हे खूप कमी आहे. का असं वाटतंय पण? रुचिता अनुष्का आता थोडी जरा छान झाले, अनुश्री आता शांत हा, झाली. पण रुचिता खूपच म्हणजे इरिटेट होतं जास्त. तुम्ही कोणाच्या बाजूने आहात यावेळेस? अजून तरी काय नक्की नाही, सांगता नाही. सगळ्यात जास्त घरात या वाद कोण करतंय? जास्त तसं म्हटलं तर छोट्या छोट्या गोष्टींनी रुचिताच. कोण घराबाहेर जाईल असं वाटतंय यावेळेस? आयुष अनुश्री, का असं वाटतंय तुम्हाला? म्हणजे तो नाही एकटा अजून तरी, त्याचा गेम काय कळत नाही आहे, पण नाही. आणि आत्ता तर काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यामुळे पण कोण जिंकेल हेही वाटतंय तुम्हाला? जिंकेल नाही अजून तरी तसं सांगता येणार. बिग बॉस मराठी सगळं कुटुंब बघतंय. सगळे कुटुंब बघतो आम्ही. मला सध्या कोण आवडत नाही, पण आत्ता हळूहळू ते दादा आहेत ना, सागर दादा नाही, त्यांचं नाव मी विसरले. राकेश. हा, राकेश दादा पण एक आहेत, आणि दुसरं ते बॉडी बिल्डर ते गावचे रोशन. रोशन दादा. सध्या त्यांचा तो व्हिडिओ बघून थोडं मला त्यांच्याबद्दल काहीतरी वाटायला लागलं, कारण त्यांचा गेम ते खूप साधे आहेत, सिम्पल आहेत, सगळ्यांना मिळून मिसळून राहतात. तर ते मला आता सध्या आवडायला लागलं, आणि असं वाटतं की ते जिंकावेत म्हणून. आता मला बाकीच्या सांगा कोण आवडत नाहीये तुम्हाला? रुचिता अजिबात आवडत नाही आम्हाला. तिचा आवाज आला ना की असं वाटतं की अरे म्यूट करावा, आता बस झालं. नाही होत, तिचा आवाज सहनच होत नाही खरं तर. पण आता कॅप्टन्सी टास्क झाला, त्यातही रुचिता आणि राकेश दादा यांची भांडणं झाली आहेत, आणि कालही तन्वी आणि रुचिता हिची वाद झालेत. मला सांगणार की ही आधी एक मैत्री होती आणि आता ती मैत्री दिसत नाही, याबद्दल काय वाटतं?
तेच मी पण काल थोडंसं ऑब्झर्व केलं. मी ह्या दोघांनी इन्स्टावरती बघितलं ह्यांचं भांडण, मग मी म्हटलं हा आज एपिसोड आपण बघितला पाहिजे. हिला पण मी म्हणाले की आपण बघूया. म्हटलं काय म्हणजे छोट्याशा गोष्टीवर त्यांच्या पण टोळीमध्ये थोडा वाद निर्माण झालेला आहे. हो, प्रभूचा खेळ कसा वाटतो प्रभू आहे तो आपला बसतो असा छान वाटतं. तुला? प्रभू म्हणजे त्याच्या वयानुसार वागतो. म्हणजे त्याला आता सिंपती हवी असेल तर तो छोटा बनतो, आणि जर त्याला काय भांडायचं असेल तर तो एवढा मोठा बनतो की सागर दादा त्यांच्यापेक्षा जे त्याला समजवतात त्यालाच उलटा बोलतो. हो. आणि दीपाली ताई कशा खेळतात? दीपाली ताई छान खेळतायत, पण त्या दिवशी ती रुचिता नाही अनुश्री आणि त्या दोघींमध्ये थोडं झालं, आणि रुचिता बरोबर पण तिचं झालं, ते थोडं नाही पटलं. Yes. मला सांग, कोण घराबाहेर जाईल असं वाटतं? कोणाला काढायला पाहिजे? रुचिता रुचिताला का? ती आवडतच नाही. तिचा आवाजच इरिटेड आहे. तुम्हाला काय वाटतं कोणी जायला? आता तिचा गेम आहे तर थोडा माल मसाला पाहिजे तर तिला ठेवलं पाहिजे. मग आता सध्या मला वाटतं तो हा जाईल, ओमकार तो तुला काय जाऊ वाटतं? शकतो. कोण जाईल? आय थिंक जो ओमकार जाईल, कारण की तो म्हणजे त्याला कॅमेरा समोर यायचं, पण ते रुचिता आणि अनुश्रीच कॅमेरा एवढा घेतात, त्यांना यायला नाही देत ओमकार. मला हे खूप आवडलं की पूर्ण कुटुंब मिळून हे सीझन फॉलो करते. मी पप्पा, माझे मिस्टर, माझ्या बहिणीची मुलं, मी सगळे बघतो. तो 8 वाजले का वाट बघत असतो की कधी स्टार्ट होतोय म्हणून. काल तर वुमन IPL होती, आम्ही ती सोडून बिग बॉस बघत होतो. वा. पण मला सांग की आता तुला करण आवडतो, त्याचे कोणता रील जास्त आवडतो? सोनावणे वहिनी हे आवडतं? हा खूप. तेच तू त्याला कधीपासून फॉलो करते? मोबाईल कमी असतो पण जेवढा वेळ मिळाला की ते चालू असतं. Yes, पण करणला काय सांगशील? काय सांगायला आवडेल तुला? मला तो जिंकायला पाहिजे, कारण की मला त्याचे व्लॉग्स खूप आवडतात. वा, थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.